हाय, आज आपण जात आहोत रत्नागिरीला आणि आपल्या ह्या नेहमीच्या आवडत्या महामार्गावरून, मुंबई गोवा महामार्गावरून. तर आता तुम्हाला रस्त्याची खरी परिस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला तेवढीच तयारी करावी लागणार आहे. आपल्या आता बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यामुळे आपण गावाला कसं जायचं, गणपतीत कसं जायचं, या पावसातून रस्त्याचे काय हाल आहेत ते मी तुम्हाला आत्ताचे करंट अपडेट देणार आहे. आपण आता वाशी टोल नाका क्रॉस केलेला आहे आणि भरपूर पाऊस पडतोय आज. आणि तुम्ही पाहू शकता इकडे नवी मुंबईच्या साईडला आपण आता पोहोचलो आहोत. आतापर्यंत रोड तर चांगला आहेच, पुढचा रोड मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. आता आपण नवी मुंबई डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी आणि आपलं स्टेडियम क्रॉस केलेलं आहे. हे आहे या साईडला इथे वरती पागोडा. आणि आता आपण पुढे जात आहोत. अजून पाऊस भरलेलाच आहे, फक्त थोडा त्याने विश्रांती केलेली आहे. रोड आतापर्यंत चांगलाच आहे. इथे आहे वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे. हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आणि आपल्याला जायचंय मुंबई गोवा महामार्गानेच, पण खोपोली मार्गाने आपण जाणार आहोत, कारण की त्या साईडला भरपूर पाऊस आणि ते रस्ते खराब दाखवत आहे. आम्ही या वेळेला खोपोली मार्गाने जाणार आहोत, खोपोली पाली मार्ग. आणि इथे एवढा आता पावसाला परत सुरुवात झालेली आहे. बाजूला तुम्ही बघू शकता, इकडे ह्या साईडला खूप लांबचा व्ह्यू आहे, पण सगळे धबधबे पण म्हणजे झरे सक्रिय झाले आहेत. आणि रोड हा आतापर्यंत व्यवस्थित आहे. इथे खोपोलीला जाण्यासाठी इकडे एक लेफ्ट 2-3 बोर्ड लिहिलेले आहेत, पण तुम्ही त्याच्याने जाऊ नका. हा खोपोलीला जाण्याचा मार्ग आहे. खोपोलीवरून पाली मार्गाला जाण्याचा रोड नाहीये. तो आहे खालापूरचा. आता आपण खालापूरला पोहोचत आहोत. आणि जेव्हा लेफ्ट येईल खोपोलीचा, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. पावसाला जोरात सुरुवात झालेली आहे. आणि आता इथे बोगदा येणार आहे, पहिला बोगदा एक्सप्रेस वेचा, पुन्हा एक्सप्रेस वेचा पहिला बोगदा भाटन टनल. ओके, हा पहा. आणि नेहमी आपण असे हे टनल क्रॉस केल्यावरती समोर काहीतरी वेगळीच वेदर चेंज झालेलं असतं. आता बघा, समोर आपण क्रॉस केल्यानंतर भरपूर जोराचा पाऊस आहे, हेवी रेन. बस आणि ट्रकची ऍक्सिडेंट. पुणे 101 किलोमीटर आहे आणि लोणावळा 36 आणि खोपोली 25 किलोमीटर. आम्हाला 25 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि आपल्याला पाली मार्गाने मुंबई गोवा आपल्या लाडक्या महामार्गावर जायचं आहे. रस्ता कसा आहे हे बघायला, त्यामुळे तुम्ही बघत बसा हे लेटेस्ट अपडेट. आपण इथं सेकंड बोगदा क्रॉस केलेला आहे. आता खोपोली 15 किलोमीटरवर आहे, पुणे 91 आणि लोणावळा 26. इथे पण जोराचा पाऊस आहे.
पुणे एक्सप्रेस रोड तर तुम्हाला माहितीच आहे, हा चांगलाच आहे. आपण आता खोपोलीला लेफ्ट मारून इकडे वरचा ब्रिज आपल्याला तर एक्झॅक्टली आता आपण ज्या ब्रिजवर चढत आहोत पाली मार्गाने आपण आता जाणार आहोत. खोपोली पाली मार्ग हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या एक्झॅक्टली खाली पुणे एक्सप्रेस वे आहे जो आपण आता सोडलेला आहे. जेव्हा शहापूरचं जेव्हा आपल्याला टोल लागतो, टोलच्या नंतर खालापूर सॉरी आपण जेव्हा खालापूरचा जेव्हा टोल गेला त्याच्याबरोबर आपण जेव्हा लेफ्ट घेतो 250 एक्सप्रेस वरून जेव्हा निघालो तेव्हा पुढे आल्यावर आपल्याला खालापूरला आल्यानंतर जेव्हा आपण टोल देतो त्याच्या पुढे बरोबर 250 मीटर वरती खोपोली मार्ग आहे आणि खोपोलीला तुम्ही लेफ्ट घेतलात की खोपोली पाली मार्गाने तुम्हाला मुंबई गोवाला जॉईन करायचं आहे. माणगावला पोचलो आहोत खोपोली पाली मार्गे. हा आतून रोड आहे, रोड चांगला आहे पण खूप खूप लॉंग कट आहे. त्यामुळे तुम्ही दिवसा उजेडी जर का तुम्ही या मेन रोडने आलात तरी चालू शकेल. पण हा आतला रोड ॲक्च्युली खूप चांगला आहे पण खूपच लॉंग कट पडला. आता आम्हाला बरोबर किती संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आहोत माणगावला. आता इथून मुंबई गोवा पुढचा प्रवास सुरू. माणगावच्या नंतरचा रोड एकदम चांगला आहे. मध्ये मध्ये हे असे स्पीड ब्रेकर्स वगैरे आहेत, बरेचसे डायव्हर्जन्स आहेत ॲक्च्युली. अदरवाईज रोड खरंच चांगला आहे पण रात्रीच्या वेळेला प्रवास करणं थोडं टाळावं. आणि हे पाहू शकता तुम्ही खूप खराब रस्ता आहे मध्ये मध्ये. आता आपण पुढच्या प्रवासाकडे वळूया. रस्ता पाहता खरंच रस्त्याचे ह्या पावसामुळे पण खूप हाल झालेले आहेत. हा आपला मुंबई गोवा मार्ग आहे आणि बघायला गेलं तर तसा चांगला रोड अजून झालेलाच नाही आहे. आणि एवढा वेळ लागत असल्या कारणाने रोड बांधण्याला मध्ये 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 पाऊस पडल्याने अजूनच खराब होत चालला आहे. जो काय त्यांनी बांधला आहे तो परत खराब होत चालला आहे. त्यामुळे गणपतीत वगैरे जाताना आपल्याला खूप सांभाळून आणि खूप काळजीपूर्वक जावं लागणार आहे. हे पावसामुळे बघा कसे रस्त्याचे हाल झालेले आहेत. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. असं वाटतं आहे की खड्ड्यांमध्येच रस्ता बांधलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर रात्रीच्या वेळेला मला जास्त शूट क्लिअरली तुम्हाला रोड दाखवता येत नाही आहे. आता मला महाडमध्ये रस्ता चांगला दिसतोय. बऱ्यापैकी रस्ता आहे व्यवस्थित आणि आपल्याला ट्रॅव्हलसाठी म्हणजे ॲक्च्युली थोडक्यात पाहता माणगावपर्यंत रस्ता खरंच खराब आहे. मध्ये मध्ये अजूनही बॅड पॅचेस आहेतच. आणि याच्या पुढे तुम्ही बघू शकता महाड आल्यानंतर आता महाडला फार चांगला रस्ता आहे. आणि इथे रोड बऱ्यापैकी रेडी झालेला आहे. हे पहा. आता आपण कशेडीच्या दिशेने चाललो आहोत. आता एक थोड्याच वेळात आपल्याला कशेडी घाटातनं प्रवास करायचा आहे. आणि आता आपल्याला कशेडीच्या नवीन टनलमधनं प्रवास करणार आहोत आपण. हा रोड थोडा ओके आहे. आणि कशेडीच्या इथे जाताना
ॲक्च्युली त्यांनी जो छोटासा लेफ्ट ठेवला आहे कशेडी टनलमध्ये, ते आपल्याला काळजीपूर्वक बघून जावं लागतं. तिथे थोडं कन्फ्युजन आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला आता हा बोगदा दिसायला लागलेला आहे आणि आपण आता पोचलो आहोत कशेडी टनलमध्ये. चला, आपला अर्धा तास ते 40 मिनिटाचा प्रवास या कशेडीच्या बोगद्यामुळे वाचणार आहे. वाव, किती आतून किती ब्राईट आणि मस्त आहे. खरंच कशेडीचा बोगदा फार सुंदर आहे. आतून सुद्धा खूप ब्राईट आहे. त्यांनी ज्या लाईट्स हे ते वगैरे, खरंच चांगलं वाटतं आतून करायला प्रवास. रात्रीच्या वेळेला जो कशेडीच्या घाटातनं आपण जो प्रवास करायचा त्याच्यापेक्षा हे आता बोगद्यातनं कधीही चांगला पावसातून. आता दिवसामध्ये तुम्ही कशेडीच्या घाटातनं जो आपण प्रवास करायचा तोच चांगला होता, ज्या वेळेला आपल्याला खरोखरच नेचर उपभोगायला मिळत होतं. हा पहा, जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा बोगदा आहे. आता ॲक्च्युली काळोख झाल्या कारणाने मी जास्त व्हिडिओ टाकणार नाही आहे. हा आता आपण कशेडीच्या बोगदा गेल्यानंतर मी माझा व्हिडिओ बंद करणार आहे आणि काळोखात खरंच शूट काहीच होणार नाही आहे. चला तर मग.